लाडकी लाडक्या 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी सरकारची एक मोठी घोषणा झाली आहे। आज या ठिकाणी शिंदे साहेबांनी एक मोठी घोषणा या ठिकाणी केली। तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। तर लाडक्या बघा, बऱ्याच लाडक्यांना हप्ते भेटले नव्हते। त्या लाडक्यांना वाटत होतं की या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद पडली, लाडकी बहीण योजना चालणार आहे का नाही, आमचे हप्ते भेटणार का नाही। तर या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली। त्याचबरोबर बऱ्याच लाडक्यांना असं वाटत होतं की बाबा हप्ते आता बंद होत आहेत, म्हणजे ही लाडकी बहीण योजना पुढे बंद होणार का। तर याच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली। खरीच लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे का, याच्याबद्दलची ही महत्त्वाची बातमी असणार आहे लाडक्यांनो। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप काळजीपूर्वक आहे। आजची ही ब्रेकिंग न्यूज असणार आहे। शिंदे साहेबांनी, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी एक मोठी घोषणा करून टाकली। ती घोषणा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। चला तर वेळेला व्हिडिओला सुरुवात करतो। तर नेमकी काय बातमी बघूया। 23वा हप्ता म्हणजे कोणता, 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे याच्याबद्दल लाडक्यांची आता उत्सुकता लागलेली आहे। मे महिना आता संपायला फक्त 2-3 दिवस शिल्लक राहिले। या 2-3 दिवसामध्ये हा मे महिन्याचा हप्ता भेटणार का पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी जाणार, याच्याबद्दल लाडक्यांना या ठिकाणी चिंता लागलेली आहे। तर याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर मोठी घोषणा काय केली शिंदे साहेबांनी या ठिकाणी, आज या ठिकाणी मोठी घोषणा केली। ती घोषणा तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजना खरंच बंद होणार का। बऱ्याच लाडक्यांना वाटायला लागलंय की आता बाबा हळूहळू लाडक्या बहिणीची संख्या कमी होईल। जवळजवळ 70 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी बाहेर काढले। मग या ठिकाणी 2.5 कोटीहून 70 लाख लाडक्या बहिणी जर काढत असतील तर हळूहळू ही लाडकी बहीण योजना बंद पडेल, अशा स्वरूपाची चिंता लाडक्या बहिणीमध्ये येत आहे। तर ती चिंता दूर करण्यासाठी मोठी काय घोषणा झाली, ती घोषणा तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर कोणत्या महिलांना या ठिकाणी हा 23वा हप्ता भेटणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाडक्या, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला 21वा-22वा हप्ता भेटला आहे का। आणि ज्या लाडक्यांना 21वा-22वा हप्ता भेटला नव्हता त्यांना 20वा हप्ता भेटला होता का, त्यांनी ई-केवायसी अपडेट केली का, या ठिकाणी ते सांगायचं आहे। कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला मागचे हप्ते भेटले आहेत का नाही कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे। कारण की हप्ता वाटप केव्हा होणार आहे याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली। ती बातमी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली बातमी तुम्हाला दाखवली ती म्हणजे दिव्य मराठीची बातमी, आजची लेटेस्ट 1 तासापूर्वीची ही बातमी तुमच्या समोर दिसते। अहमदपूर या ठिकाणी, अहमदपूरहून ही बातमी आली। 1 तासापूर्वीची ही बातमी, लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसत आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी काय बोलले बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। अहमदपुरात उपमुख्यमंत्री शिंदेची ग्वाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी वेळेत मार्गी लावण्याची जाहीर सभेमध्ये शब्द दिलेले आहेत। बघा लाडक्यांना 2 महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या शिंदे साहेबांनी या ठिकाणी। तुम्हाला पुढे दाखवतो सगळ्या गोष्टी। ही तुम्ही बघा कशाची दिव्य मराठीची बातमी आहे तुमच्या समोर दिसते। दिव्य मराठीची बातमी दिसली। आता तुम्हाला पुढची बातमी दाखवायला ती म्हणजे ही तुम्हाला TV9 ची पण बातमी या ठिकाणी लाडक्यांना दिसत आहे। TV9च्या बातमीमध्ये बघा, एकनाथ शिंदे यांची लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी घोषणा, टेन्शनच मिटलं सभेतच म्हणाले, या ठिकाणी म्हटलेलं आहे। बघा लाडक्या बहिणीसाठी एक मोठी घोषणा शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर ज्यावेळेस बघा शिंदे साहेबांची या ठिकाणी गोष्ट येते समोर, तर लाडक्या बहिणीला आनंद होतो। बऱ्याच लाडक्यांची चिंता वाढली होती की लाडकी बहीण योजना बंद पडणार का। तर या लाडक्या बहिणी योजनेच्या बंद पडण्यावर त्यांनी एक मोठी घोषणा करून टाकली। ही घोषणा तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे। चला तर शिंदे साहेबांनी काय मोठी घोषणा केली बघा लाडकी बहीण योजनेबद्दल। या ठिकाणी अहमदपूर या ठिकाणी ते बोलत होते। अहमदपूर या ठिकाणी बोलत असताना त्यांनी या ठिकाणी सांगितले, राजापूरच्या सभेत बोलताना एक मोठी घोषणा त्यांनी केली। त्यांनी लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर देऊन टाकलेली आहे। लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर देऊन टाकलेली आहे। TV9 ची बातमी तुमच्या समोर आहे। बघा लाडक्या बहिणी योजनेविषयी काय म्हणाले या ठिकाणी शिंदे साहेब बघा, या ठिकाणी बघा, इथून आता शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही। दिवाळीपूर्वी शेतकरी कुटुंबांना मदत पोहोचण्यासाठी अशी आठवण ही एकनाथ शिंदे यांनी करून दिली। तसेच लाडकी बहिणीबद्दल बोलताना त्यांनी कोणतेही मायका लाल आला तरी ही योजना बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहील असे आश्वासन शिंदे साहेबांनी दिलेलं आहे। तर एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर होऊन जाते। शिंदे साहेबांनी पण सांगितले, बऱ्याच वेळेस या ठिकाणी मीडियामध्ये पण सगळ्यांनी सांगितलेलं आहे की कोणी जरी आलं, काही जरी झालं तरी या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। आणि आता बघा यांनी हे आश्वासन दिले, शब्द दिलेत, हे वेगळी गोष्ट झाली। पण हे तुम्हाला मी वारंवार सांगतो लाडक्यांनो, तुम्ही काळजी करू नका, लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही। या ठिकाणी पडताळण्यात चालू असल्यामुळे काही लाडक्यांचे हप्ते बंद होऊ शकतात, पण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। पुढचा 1 वर्ष तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। कारण की आपल्या बजेटमध्ये, आपल्या अर्थसंकल्पामध्ये 1 वर्षाची तरतूद लाडक्या बहिणीची करून ठेवलेली आहे। निधी मंजूर झालेला आहे। निधी मंजूर झाल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणीला या ठिकाणी प्रॉब्लेम
प्रॉब्लेम होणार नाही. ज्या ज्या लाडक्या पात्र आहेत त्या पात्र सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी पुढच्या 2027 पर्यंत, मार्च 27 पर्यंत हप्ते भेटत राहणार. कोणीच हप्ते आता बंद करू शकत नाही. ही तुम्हाला पहिली बातमी सांगितली आहे. आता दुसरी एक महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगावी लाडक्या बहिणींनो, ती बातमी आता बघा, सर्वांनी ज्या ज्या लाडक्याताईंना हप्ते आलेत, ज्या ज्या लाडक्याताईंना हप्ते आले नाहीत, त्या सगळ्यांनी एक गोष्ट ही चेक करून घ्यायची. सर्वात महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगायलो, ज्यांना ज्यांना 21वा हप्ता भेटलाय, ज्यांना ज्यांना नाही भेटलाय, त्यांनी सर्वांनी ही गोष्ट चेक करायची. कारण की तुम्हाला पुढचा 23वा हप्ता जर हवा असेल, लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला 23वा हप्ता हवा असेल तर ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी चेक करायची आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही फॉर्म कसा भरला ते एकदा सांगा. आता फॉर्म जर तुम्ही ऑनलाईन भरला असेल, लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर भरला असेल, त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. ज्यांनी ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरले, ज्यांनी ज्यांनी नारी शक्तीवरून फॉर्म भरले, त्यांनी आपलं नाव जिल्हा पटपट सांगायचंय आणि त्यांना या ठिकाणी 181 वर कॉल करायचा आहे. 181 याच्यावर बघा, 181 वर कॉल करून तुमचं स्टेटस विचारायचं आहे. ही महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला. आता बघा, ज्या लाडक्याताईंनी ऑनलाईन फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी सोपी गोष्ट आहे. त्यांनी काय करायचं, माझी लाडकी बहीण योजना .government.in या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जायचंय. त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर, OTP, पासवर्ड वगैरे सगळं टाकायचंय, कॅप्चा टाकायचंय आणि लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर माय प्रोफाईलवर या ठिकाणी बघा, तुम्ही या ठिकाणी प्रोफाईलवर जर गेलं, त्या ठिकाणी प्रोफाईलवर बटनवर जर क्लिक केलं तर तुम्हाला अशा स्वरूपाचं तुमचा डेटा दिसणार आहे. तुमचं या ठिकाणी नाव दिसणार आहे, तुमचं बेनिफिशियरी नंबर दिसणार आहे, फोटो दिसणार आहे, तुमचा अप्रूव्ड आहे का, स्टेटस काय आहे ते दिसणार आहे, इतर योजनेचा तुम्ही काही लाभ घेतात का हे दिसणार आहे आणि हे सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. बघा, काही काही लाडक्याची बघा अप्रूव्ड आहे या ठिकाणी, या लाडक्या बहिणीचा अप्रूव्ड फॉर्म आहे, या लाडक्याचा अप्रूव्ड आहे, या लाडक्याचा अप्रूव्ड आहे. एक लाडक्या बहिणीचा रिजेक्टेड मध्ये या ठिकाणी फॉर्म गेलेला आहे. बघा, 5 मधल्या 1 2 3 4 5 मधल्या एक लाडक्या बहिणीचा रिजेक्टेड फॉर्म तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जर फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड असेल, काळजी करू नका, 100% तुम्हाला हप्ते येत आहेत आणि येणार पण आहेत. पण या ठिकाणी जर तुमचा फॉर्म रिजेक्ट मध्ये गेला तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता भेटणार नाही. आणि तुम्हाला जर म्हणत असाल की रिजेक्ट का झालंय हे जर कळायचं असेल तुम्हाला, तर एक गोष्ट लाडक्यातून तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी बटन दिलेलं आहे बघा, डोळ्यासारखं एक बटन दिलंय, डोळ्यासारखं. त्या डोळ्याच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्ह्यू, त्याचा अर्थ व्ह्यू असतो. व्ह्यूवर क्लिक करायचंय. व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशा स्वरूपाचं दिसेल, तुम्हाला कशामुळे तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता भेटला नाही, भेटतोय किंवा काय स्टेटस आहे हे सगळं दिसेल तुम्हाला. या ठिकाणी बघा, रिजेक्टेडचं तुम्हाला रिमार्क या ठिकाणी लिहून येणार आहे. काही काही लाडके त्यांना 4 चाकीचं रिमार्क येईल, काही लाडके त्यांना 2.5 लाखाचं उत्पन्नाचं येईल, कोणाला गव्हर्नमेंट एम्प्लॉईचं येईल, कोणाला काही काही वेगवेगळे रिमार्क येतील. ते रिमार्क मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्या ज्या लाडके त्या रिजेक्ट झाले त्यांच्यासाठी बोलतोय आणि ज्यांचा अप्रूव्ड आहे त्यांनी त्यांचं DBT ॲक्टिव्ह आहे की नाही हे चेक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला पुढचा 23वा हप्ता भेटेल. तर लाडक्यातून सर्वांनी ही गोष्ट चेक करा, कारण की आता आपल्याला एक नवीन प्रकारे सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत आणि नंतर 23वा हप्ता सर्व लाडक्यांना भेटावा यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना या ठिकाणी हा गुरुदादा विनंती करत आहे, लवकरात लवकर ह्या गोष्टी चेक करा, म्हणजे आपल्याला पुढच्या गोष्टी पाहता येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.